रणरागिणी नारी सन्मान सोहळा 2025 चे आयोजन केले होते। यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, औद्योगिक, आरोग्य, साहित्य, लेखक, कवी, पत्रकारिता, शासकीय सेवा, महिला बचत गट, व्याख्याते, समुपदेशन तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिणींचा प्रोत्साहनपर सन्मान व्हावा या हेतूने समाज जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिल्याने धर्मनिरपेक्ष पद्धतीने महिला सबलीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी तळागाळातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून रणरागिणी नारी सन्मान सोहळा 2025 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। मुझे ये करना है, मेरी ये जिम्मेदारी है, मुझे ये करना ही है, तेव्हा तुम्ही तुमचं कुटुंब घडवू शकता। आज इथं बसल्यावर मला ती आठवण येते की मी काही वर्षापूर्वी अशीच तुमच्या पुढे बसायची, तुमच्यासारखी, आणि जे सत्कार मूर्ती बोलायचे त्यांना मी अक्षरशः मला समाधी लागेल इतकं मी त्यांना ऐकायचं, आत्मसात करायचं आणि मनात एक खुणगाट बांधायची की नहीं मुझे भी ये करना है। एक दिन मेरे जीवन में ऐसा आने वाला है जिथं हे लोक उभे आहेत तिथं मी उभी राहणार आहे, लोक माझा सत्कार करणार आहेत। त्याच्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, त्याच्यासाठी जिद्द मनात बाळगणार आहे। मी खूप वेळ घेऊ शकते, मी खूप बोलू शकते, पण सगळ्यांना जाण्याची घाई आहे। मार्चचा जो आपला कार्यक्रम आहे जागतिक महिला दिनाचा, त्या राष्ट्रमाता जिजाऊ मा रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर आणि आपल्या ज्या झाशीची राणी, आपल्या एकदा माता रणरागिणी ज्या जुन्या आपण जे बोलतो ज्यांचा आदर्शावर आपण आज जीवन जगतोय, अशा सगळ्या मातांना प्रणाम करून इथं बसलेल्या माता पण माझ्या त्याच्यापेक्षा कोणी कमी नाही। कारण मी बघतो सगळ्यात आज जागतिक महिला दिन हा एकच दिवस न साजरा करता 365 दिवस महिलांसाठी महिला दिवस साजरा केला पाहिजे। कारण मी बघतो पुरुषांपेक्षा जास्तीत जास्त महिला खांद्याला खांदा लावून काम करत असतात। कारण आताच आम्हाला एक मदत करणारे आमचे युट्यूबचे आमचे आसिफ अली सर आणि आमची मानलेली मुलगी पण आलेली आहे। जसं आता ज्ञानेश्वर पुणे सर त्यांच्या मुलीला घेऊन आले, तशी आमची मुलगी पण आलेली आहे, त्यांचं पण अभिनंदन। काय असतं, महिला काय करू शकत नाही याच्यावर एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देत राहणार आहे। बघा, आपल्या भारतामध्ये 108 देवीचे पीठ आहेत, टोटल 108 पीठ आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे देवीचे, आपल्याला माहिती आहे। नसीम बेगम मॅडम, माझं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला आज इथं जागतिक महिला दिनानिमित्त लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रुग्ण संरक्षण समिती, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ व सामाजिक अभियान प्रतिष्ठान, भीमा कोरेगाव मित्रमंडळ परभणी आयोजित हा महिला जागतिक महिला दिनानिमित्त यांनी इथे जे मास्टर कॅफेमध्ये एक खूप सुंदरसा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यामध्ये जे अध्यक्ष स्वरूपी गफ्फार मास्टर, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर R.D. मगर सर आणि पूर्ण पत्रकार महासंघ, विशेष म्हणून त्याच्यात जे आहे तर आमचे प्रमोद अशोकराव अंभोरे, सुनील जाधव, बनकर सर, दिलीप बनकर सर आणि श्रीमती अनिता ताई सरोदे, शेख सरफराज यांचा खूप मोलाचा वाटा आहे। या सर्वांनी महिलांना प्रेरणा म्हणून इथे प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन सम्मानित केलं। लेकिन मैं जिस तरह से आज दुनिया में देख रहा हूँ, महिला अपने आप को जिस तरह से कमजोर समझ रही है, जिस तरह से महिला अपना घर चला रही है, हर महिला अपना घर चलाती है, तो उस घर चलाने में जिस तरह से उसकी सोच रहती है, समझ रहती है, लोग समझते हैं कि मेरी शादी हो गई तो सब कुछ हुआ, शादी नहीं, संसार शुरू होता है।